नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भाषा, धर्म, प्रांत सर्वसमावेशक एकसंध लोकशाही राष्ट्र म्हणून भारत जगासमोर उभा आहे. अतिशय अभिमानाने आपण हे सतत सांगत असतो आणि हे सांगत असताना एक गोष्ट प्रामुख्याने बळकटी आणणारी भारताची राज्यघटना. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीसमोर सादर करण्यात आली आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जो पार्लमेंटमध्ये कार्यक्रम झाला संविधान दिनाच्या निमित्ताने, त्यामध्ये मोदींनी एक महत्त्वाचं वाक्य म्हटलेलं आहे. ते म्हणजे असं की 26 जानेवारी 1949 रोजी ही घटना राज्यघटना अस्तित्वात आली, त्याची अंमलबजावणी झाली. पण 26 नोव्हेंबर 1949 ला जेवढं महत्त्व आहे त्यामुळेच 26 जानेवारीला महत्त्व आहे. हा मुद्दा लक्षात घेत असताना चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलेला आहे की 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दृष्टिकोनातनं आजचा हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग आहे. या दृष्टिकोनातनं विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये येते की सर्व बाबींचा, समाजातल्या सर्व घटकांचा सर्वंकष विचार करणारी ही राज्यघटना, हे संविधान आपल्याला जे बळकटी आणतं, मजबूत करतं, ते नेमकं काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज विविध पातळ्यांवरती, विविध मंचावर राज्यघटना काय आहे, राज्यघटनेची प्रस्तावना काय आहे, या संविधानामधल्या वेगवेगळ्या घटकांचा कसा सर्वांकष विचार केलेला आहे, या सगळ्या मुद्द्यांविषयी वाचन म्हणा कार्यक्रमांद्वारे सांगितलं जातं. सखी सह्याद्रीचा मंच हा आजचा खास त्याचसाठी. आजचा आपला विषय आहे संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, भारतीय संविधान एक दृष्टिक्षेप. आणि या महत्त्वाच्या विषयावर माहिती करून देण्यासाठी एक असं व्यक्तिमत्व, नाव ही आपल्या सगळ्यांसाठी मोठी ओळख आहे, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर. नमस्कार सर. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांना आपण जाणतोच, राज्यसभेचे माजी सदस्य म्हणून सर आपल्या परिचयाचे आहेत. नियोजन आयोगाचे माजी सदस्य म्हणून सरांनी काम बघितलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणूनही ते आपल्या परिचयाचे आहेत. वर्तमानपत्र, विविध लेख या माध्यमातून अनेकविध पुस्तकं, या सगळ्यामधून सर आपल्या परिचयाचे आहेत. अर्थकारण या विषयावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्यांचं विपुल ग्रंथलिखाण आहे. चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये अनेकविध तज्ज्ञ समितींचे सदस्य अथवा नेते या नात्याने सरांनी वारंवार भेटी दिलेल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सरांनी त्यांचे पेपर प्रेझेंट केलेले आहेत. आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत संविधानाची विविध मुद्दे काय आहेत, सामान्यातल्या सामान्य माणसाचा इथं कशा पद्धतीने विचार केलेला आहे, त्याचबरोबरीने समाजातल्या प्रत्येक घटकाचा कशा वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे, जेणेकरून आपण प्रत्येक दिवशी संविधानाला धन्यवाद देत असतो. या सगळ्याविषयी जाणून घ्यायचे तुमच्या मनातल्या प्रश्नांसाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी संविधान दिनानिमित्त जेव्हा आपण म्हणतो 26 नोव्हेंबर हा महत्त्वाचा आहे, संविधानामधली ठळक वैशिष्ट्य काय आहेत हे तर आज मला जाणून घ्यायचंच आहे. पण या बरोबरीने मुळात राज्यघटना तयार कशी होते, संविधान हे नेमकं कसं बांधलं गेलं याविषयी. पहिले एक सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की ज्या संविधानकर्त्यांनी, भारताच्या राज्यघटनाकर्त्यांनी इतकं अमूल्य, वैभवशाली, इतिहास निर्माण करणारं संविधान जे निर्माण केलं, ते निर्माण करण्यामध्ये ज्यांनी ऐतिहासिक अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे, त्या सर्वांना मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. भारताचा साधारणपणे गेल्या 1000-1500 वर्षाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय इतिहास आपण जर पाहिला आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली हे आपण जर बघितलं, तर भारतीय संविधान ही एका अर्थाने सामाजिक क्रांती आहे, ती सोशल रिव्हॉल्युशन आहे असं मी समजतो. एकतर भारतीय संविधानामध्ये जी काही मूल्ये आहेत, जी व्यवस्था आहे, ज्या तरतुदी आहेत,
भारतीय समाज कुठे घेऊन जायचा ह्याच्याबद्दलचे जे दिग्दर्शन आहे, या सगळ्या गोष्टींचं उगमस्थान भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. ब्रिटिशांनी भारतावर जवळजवळ 100-150 वर्षाची गुलामगिरी लादली आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जनतेने जो सर्वंकष असा स्वातंत्र्याचा लढा जो केला, त्या लढ्यातून जी मूल्ये निर्माण झाली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेद न करता, धर्माच्या आधारे भेद न करता, जातींच्या आधारे भेद न करता, अस्पृश्यता नष्ट करणारी आणि एकूणच भारतीय समाज व्यवस्था न्यायावर आधारलेली निर्माण करण्याचा संकल्प घेऊन जो स्वातंत्र्य लढा झाला, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनतेच्या अपेक्षा ज्या प्रतिबिंबित झालेल्या होत्या, त्या अपेक्षा, ती स्वप्न ही भारतीय संविधानामध्ये शब्दबद्ध करण्याचं काम भारताच्या संविधानकर्त्याने केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण संविधान दिवस साजरा करत असताना ज्या घटनाकारांनी, ज्या संविधानकर्त्यांनी असीम परिश्रम घेऊन अत्यंत विचारपूर्वक या समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत, ह्या समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत, भारतीय समाज आपल्याला नेमका कुठे घेऊन जायचा आहे, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये अत्यंत सखोल विचार करून निस्पृह बुद्धीने, निस्पृह वृत्तीने असा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट या राज्यघटनेत त्यांनी सादर केलेला आहे की आज भारत एक सामर्थ्यशाली देश म्हणून, जसं मगाशी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने एक सामर्थ्यशाली देश म्हणून उभं राहण्याची भारतामध्ये जी क्षमता निर्माण झालेली आहे, भारतामध्ये जी एकसंधता आहे, भारतामध्ये आजसुद्धा अनेक विविधता असून सुद्धा जे ऐक्य आहे, त्याचं उगमस्थान भारतीय राज्यघटनेमध्ये, भारतीय संविधानामध्ये आहे. आणि म्हणून आपण अत्यंत आदराने, अत्यंत कृतज्ञतापूर्वक भारताचा आजचा दिवस 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळतो. 26 नोव्हेंबरची या दिवशी जसं आपण म्हणालात त्या पद्धतीने ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजे मसुदा समितीचे चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीला हे संविधान सादर केलं आणि म्हणून आपण तो संविधान दिवस म्हणून पाळतो. परंतु 26 जानेवारी 1950 या दिवशी तिचा अक्षर प्रत्यक्ष अंमल सुरू झाला म्हणून आपण तो रिपब्लिक डे किंवा तो आपण ज्याला एक प्रजासत्ताक दिवस म्हणून पाळतो. या दोन्ही दिवसांचं एक अत्यंत महत्त्व आहे आणि भारतीय जनतेसमोर हे महत्त्व, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी सातत्याने समोर आणून त्यांना त्याबद्दल त्यांची एक इन्व्हॉल्वमेंट, त्यांची एक मानसिक गुंतवणूक त्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण तो कार्यक्रम जो हॅलो सखीच्या वतीने घेतला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. सर, मला एक असं म्हणायचं होतं की जेव्हा ही 1949 रोजी जेव्हा राज्यघटना मांडण्यात आली, त्याची अंमलबजावणी हा पुढचा मुद्दा येतो, पण तेव्हा ते विचार जे मांडलेले आहेत त्यामुळे भारत घडला आणि आजही मागे वळून जेव्हा बघतो तेव्हा ती घटना जी आहे, ते संविधान जे आहे ते आजही दिशादर्शक ठरतं आणि त्यामुळे अनेकांना मार्गदर्शन सतत मिळत असतं. यामध्ये नेमकं काय आहे? हे गौप्य आहे असं वाटतं, एक वेगळं गुपित आहे. असं आहे की मुख्य मुद्दा असा आहे की भारतीय राज्यघटना ही जगामध्ये एक अत्यंत आदर्श घटना म्हणून पाहिली जाते. हो ना. म्हणजे इतकी प्रदीर्घ राज्यघटना आहे, सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि या घटनेची फार वैशिष्ट्ये आहेत, ज्याला आपण सॅलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, अशा प्रकारची ती राज्यघटना आहे. उदाहरणार्थ मी फक्त 4-5 कारण आपल्याकडे फार वेळ नाही, पण अत्यंत संक्षिप्तपणे या राज्यघटनेचे वैशिष्ट्य काय आहेत की ज्याच्यामुळे हा भारत देश एकत्र राहिला, ज्याच्यामध्ये भारत देशा प्रगती करतो आहे, ज्याच्यामध्ये भारताचं ऐक्य आजही टिकून आहे. एक गोष्ट म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवात त्याला त्याचा सरनामा आहे, ज्या सरनाम्याची सुरुवातच की आम्ही भारतीय लोक हे संविधान स्वतःला अर्पण करत आहोत. म्हणजे भारतीय राज्यघटना ही कोणी लोकांनी दुसऱ्याने दिलेली नाही. भारतीय राज्यघटना ही भारतीय जनतेच्या आकांक्षातून, त्यांच्या स्वप्नातून, त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या भवितव्यासंबंधात त्याने विचार केला, त्याच्यातून ते घडलेले आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक हे भारतीय प्रजासत्ताकाशी संबंध जनता आहोत, ही जनता आम्ही स्वतःला ही राज्यघटना अर्पण करत आहोत. दुसरा संबंध जगाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये गेल्या 400-500 वर्षांचा आपण विचार जर केला तर आपल्याला असं दिसेल की इक्वल सिटिझनशिप, समान नागरिकाचे जे अधिकार जे आहेत, प्रत्येक प्रौढ माणसाला, तेव्हा घटना आपण स्वीकारली तेव्हा 21 वर्षावरच्या
आणि आता दुरुस्त केल्यानंतर 18 वर्षाच्या वरच्या प्रत्येक भारतीय प्रौढ नागरिकाला जात, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, संस्कृती, रंग याचा कशाचाही विचार न करता प्रत्येक प्रौढ माणसाला इथे मतदानाचा अधिकार देणं, ॲडल्ट फ्रँचाईज, हे भारतीय राज्यघटनेचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जगामध्ये ॲट वन स्ट्रोक ऑफ पेन अशा प्रकारचा अधिकार जगात कुठल्याच देशामध्ये देता आला नाही. तिसरा मुद्दा, भारताच्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्व आहेत की ज्या तत्वानुसार ह्या देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय जो प्रवाह आहे, जो विचार आहे, जी रचना आहे, जो कार्यक्रम आहे, त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम भारताच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. तिसऱ्या भागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या फंडामेंटल्स अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत. आणि हे मूलभूत अधिकार 7 आहेत. यांना मूलभूत अधिकार यासाठी म्हटलेलं आहे की कोणत्याही माणसाला एक सुसंस्कृत अशा प्रकारचं जर जीवन जगायचं असेल, माणूस म्हणून जर जगायचं असेल, तर त्यालाही अधिकार असलेच पाहिजेत आणि ते मानवी जीवन जगण्यासाठी मूलभूत अधिकार आहेत आणि म्हणून त्यांना मूलभूत असं म्हटलेलं आहे. एक्सेप्शनल परिस्थिती असल्याशिवाय या मूलभूत अधिकारांना हात लावण्याचं कोणत्याही सरकारला, कायदेमंडळाला, न्यायव्यवस्थेला किंवा विधिमंडळाला अधिकार नाहीत. चौथा मुद्दा यातला महत्त्वाचा असा आहे की इथे कायदेमंडळ म्हणजे लेजिस्लेचर, विधिमंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, ज्याच्यामध्ये पंतप्रधान आणि प्रेसिडेंट वगैरे सगळे येतात, आणि न्यायव्यवस्था ज्युडिशियरी म्हणजे कायदेमंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, ही 3 डिपार्टमेंट जी सरकारची आहेत, या 3 डिपार्टमेंट्स किंवा 3 विभागांना ज्या वेगवेगळ्या पॉवर्स दिलेल्या आहेत, ज्याला सेपरेशन ऑफ पॉवर्स आपण असं म्हणतो, आणि ह्या सेपरेशन ऑफ पॉवर्समुळे कायदेमंडळ विधिमंडळाचा अधिक्षेप करू शकत नाही, विधिमंडळ न्यायमंडळामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे ह्या सेपरेशन ऑफ पॉवर जे आहेत, प्रत्येकाने आपापल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी काम केले पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, संविधानामध्ये आहे. म्हणजे कामाचा आलेख हा सुद्धा तिथे डिफाईन केलेला अत्यंत आहे स्पष्टपणे. आणि म्हणून जो आपण आता ज्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असं म्हणतो बऱ्याच वेळेला, की न्यायमंडळ किंवा सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट वगैरे हे सगळ्यात हस्तक्षेप आपण जे म्हणतो त्याची चर्चा तिथून सुरू होते. पण सेपरेशन ऑफ पॉवर्स क्लिअरली असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की पटकन फोन घेऊन पुन्हा या मुद्द्याकडे, हा हो, विस्तृत चालेल ना. मुद्दा हो, आणि आम्हाला हा समजून definitely. घ्यायचा आहे हो, हो, तुमच्याकडे. अगदी, नक्की, कार्यक्रमातला नक्की. पहिला फोन आहे. नक्की. हां, भारत वावळ Welcome. आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. हां, नमस्कार. आपणास सखी सह्याद्री नेटवर्क आणि सर्व प्रेक्षकास आज या संविधान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पण माझा प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये 125 कोटी लोक राहत असून आणि लोकशाही मार्गाने ते जगत असतात आणि जगामध्ये एक सुंदरसा उदाहरण आहे. माझा प्रश्न असा आहे की संविधान देताना त्यामध्ये प्रत्येक नागरिकाची काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. त्या एका कर्तव्यामध्ये लिहिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चौकसता व सुधारक वृत्ती आणि विकसित करणे हा जो उदार दिलेला आहे, तर याच्यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. भारत वावळ यांचा प्रश्न होता तो म्हणजे संविधानामध्ये चौकस वृत्ती, मानवतावाद या सगळ्याचा कशा पद्धतीने विचार केलेला आहे. असं आहे की वावळ, तुम्ही तो प्रश्न विचारलात त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करतो. कारण आपल्या देशामध्ये प्रामुख्याने लोक त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या विषयी बोलतात, पण मूलभूत कर्तव्य जे आहेत, फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत, त्याच्याविषयी आपल्याकडे फार चर्चा होत नाही. आणि तुम्ही जो विचारला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. लोकशाहीमध्ये असं आहे की लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाही यशस्वी जर करायची असेल तर मग नागरिकांची किंवा जनतेला एक वैचारिक प्रगल्भता असावी लागते, त्यांच्या मनामध्ये एक न्यायबुद्धी असावी लागते, त्यांच्यामध्ये सहनशीलता असावी लागते, त्यांच्यामध्ये चौकसपणा असावा लागतो, त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो. हे सगळं भारतीय राज्यघटनेमध्ये या मुळामध्ये आहेच. परंतु फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्याची भर त्याच्यामध्ये घालून त्याला अधिक उजाळा देण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा आपण जे म्हणालात त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. एक नवीन भारत, समर्थ भारत घडवण्यासाठी जसे आपण स्वतःच्या अधिकाराच्या विषयी आपण जसे जागरूक आहोत, तशाच प्रमाणे आपल्या देशाच्याबद्दल, समाजाबद्दल, कर्तव्यांच्या विषयी देखील जागरूकता असण्याची आवश्यकता आहे.
खरंय सर, हे सगळं समजावून म्हणजे विविध मुद्दे जे आहेत त्याविषयी तर मला जाणून घ्यायचंच आहे आपल्याकडून, पण या बरोबरीने एक मुद्दा कायम येतो. जेव्हा आपण सतत म्हणत असतो की सर्वश्रेष्ठ अशी ही संविधानाची रचना आहे, असं म्हणत असताना आपल्या देशाचं संविधान आणि इतर देशांचं संविधान यामध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यासू शकतो किंवा आपण केलेल्या अभ्यासामध्ये कोणते ठळक मुद्दे उलगडतात? एक असं आहे की मुळामध्ये आपली जी आपण राज्यघटना पण तयार जी केली, राज्यघटनेची पहिली बैठक जी झाली ती 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. म्हणजे 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 एवढा घटना संविधान तयार करण्यामध्ये काळ गेला. आणि ही जगामधली एक सर्वात उशिरा निर्माण करण्यात आलेली घटना किंवा संविधान असल्यामुळे जगामध्ये अगोदर ज्या राज्यघटना आहेत त्या राज्यघटनेचा उपयोग देखील आणि विचार देखील आणि त्यांच्यातून योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन करून घेण्याचं काम देखील आपल्या घटनाकरणे केलेलं आहे. आपल्या घटना समितीमध्ये अत्यंत प्रचंड ताकदीचे, म्हणजे ज्यांना घटना तज्ज्ञ असं म्हणता येईल अशा प्रचंड ताकदीचे लोक त्याच्यामध्ये होते. परंतु या सगळ्यामध्ये विचार करत असताना राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी जे भाषण केलं शेवटचं, त्या भाषणामध्ये जे 26 नोव्हेंबरच्या दिवशी त्या भाषणामध्ये राजेंद्र प्रसाद बाबू असं म्हणाले की भारताची राज्यघटना आपण तयार केली, ह्याच्यामध्ये सगळ्यांचं महत्त्वाचं योगदान आहे, परंतु एका व्यक्तीचं योगदान मला सगळ्या लोकांच्या समोर आणून द्यायचं आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटना आपण जर पाहिले आणि वेगवेगळ्या समित्या आपण ज्या पाहिल्या, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी घटना समितीमध्ये वेगवेगळ्या उपसमित्या होत्या आणि त्या घटना समितीवर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येईल राज्यघटना आपण तयार जी केली त्याच्यामध्ये 3 राजकीय नेत्यांचा सर्वात जास्त प्रभाव होता. ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल. 9 डिसेंबरला घटना समितीची पहिली मीटिंग झाली आणि 13 डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे उद्दिष्टांचा जाहीरनामा सादर केला. आणि मग त्याच्यानंतर अनुषंगाने चर्चा होत गेली. बाबासाहेबांनी आपली भूमिका त्याच्याबद्दल मांडली. त्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये त्यांनी नेहरूंचं समर्थन केलं, काही गोष्टीमध्ये त्यांनी आपली असहमती दर्शवली. परंतु मुळामध्ये असं आहे की बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल या 3 लोकांच्या बरोबरच अध्यक्ष म्हणून राजेंद्रबाबू प्रसाद यांनी ज्या पद्धतीने घटना समितीचं काम चालवलं त्याला एक फार मोठं महत्त्व आहे. असं आहे की एकूणच या संबंधामध्ये विचार करत असताना जगातल्या ज्या घटना आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेची राज्यघटना ही लिखित स्वरूपामध्ये आहे. फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांच्या राज्यघटना लिखित स्वरूपामध्ये आहेत. आता त्यांच्यामध्ये काही ठिकाणी अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल म्हणजे अध्यक्ष राज्यपद्धती आहे, आपल्याकडे संसदीय राज्यपद्धती आहे. त्यांच्याकडे अमेरिकेच्या अध्यक्षाला जास्तीत जास्त अधिकार दिलेले आहेत, आपल्याकडे संसदेला जास्तीत जास्त अधिकार दिलेले आहेत. आपण जाणीवपूर्वक अध्यक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला नाही, प्रेसिडेन्शियल सिस्टीमचा. आपण हा पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. आता पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये असं आहे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आणि स्टेबल गव्हर्नमेंट, म्हणजे स्थिर सरकार आणि जबाबदार सरकार. भारत आणि त्याच्यामध्ये स्थिर सरकाराच्या ऐवजी जबाबदार सरकारला जास्त महत्त्व दिलं. महत्त्वाचं अध्यक्षीय पद्धतीमध्ये जबाबदारीपेक्षा स्थिर सरकारला जास्त महत्त्व दिलेलं असतं आणि त्यामुळे अमेरिकेच्या प्रेसिडेंटला इम्पिचमेंट शिवाय सहजपणे काढता येत नाही. संसदीय राज्य पद्धतीमध्ये लोकसभेमध्ये जर त्या पक्षाचं जर बहुमत नसेल असं सिद्ध झालं तर त्या क्षणाला सत्ताधारी पक्षाला राजीनामा द्यावा लागतो. हे आपण जगातल्या वेगळ्या घटना. आपल्या भारतीय राज्यघटनेवर सर्वात जास्त प्रभाव जो आहे तो ब्रिटिश राज्यघटनेचा आहे. अच्छा. आणि वैशिष्ट्य असं आहे ब्रिटिशांची डेमोक्रेसी गेली अनेक वर्ष, शेकडो वर्ष सुरू जे आहे, ब्रिटिशांच्याकडे किंवा इंग्लंडकडे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन नाही. जगामध्ये एकमेव देश असा आहे की ज्याच्यामध्ये राज्यघटना लिखित स्वरूपात नसताना सुद्धा आजही जगातली आदर्श लोकशाही ही इंग्लंडची मानली जाते. इट इज कॉल्ड मदर ऑफ डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाहीची जननी म्हणजे ब्रिटिश. आणि ब्रिटिशांनी आपल्यावर जे राज्य केलं अनेक वर्ष, त्यांच्या विचाराचा प्रभाव म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये एक फार मोठं योगदान आहे आणि हे प्रत्येक वेळी लोकांनी मान्य केलं नाही. उदाहरणार्थ 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे, भारत सरकार कायदा 1935चा, त्या कायद्यामधल्या अनेक तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये आलेल्या आहेत.
ते जाणून घेते. फोन घेऊ हो पटकन. हो घ्या ना घ्या. मंजुषा शणॉय यांचा फोन आहे डोंबिवलीहून. नमस्कार. नमस्कार. संविधान दिनानिमित्त हा जो प्रोग्राम घेतलाय त्याच्यासाठी खरोखर सह्याद्रीचे मनपूर्वक अभिनंदन. कारण धन्यवाद का मॅडम. प्रत्येक भारतीयाला अभिमानाची गोष्ट आहे. मला फक्त एवढंच विचारायचं की घटना दुरुस्ती करताना कुठल्या कुठल्या बाजूने विचार केला जातो, म्हणजे कुठले कुठले पॉइंट घेऊन त्याबद्दल म्हणजे त्याच्यानंतर ही घटना चेंजेस त्याच्यामध्ये करू शकतात. घटना महत्वाचा दुरुस्ती मुद्दा आहे. धन्यवाद. असं आहे की मंजुषाताई, मी तुम्हाला धन्यवाद देतो. खूप अत्यंत तांत्रिक पण महत्त्वाचा प्रश्न असा विचारलात आपण. घटना दुरुस्ती म्हणजे असं आहे की घटनाकारांनी जी घटना तयार जी केली हे अखेरचं शेवटचं वाक्य म्हणून त्यांनी तयार नाही केलेली. त्यांना माहिती होतं की अशा राज्यघटनेमध्ये आपण ज्या तरतुदी करतो आहोत त्या तरतुदीमध्ये काही दुरुस्त करावे लागतील, काही तरतुदी आपल्याला बाद करावे लागतील, काही तरतुदी आपल्याला नवीन करावे लागतील. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण जेव्हा होते तेव्हा तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागते. अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटना दुरुस्त करणं. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. मार्गदर्शक तत्व हा मूलभूत अधिकार नाही, फक्त गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत. म्हणजे मुलांनी अभ्यास चांगला करावा अशा प्रकारे आई वडिलांनी सांगणं हे मार्गदर्शक तत्व झालं. पण मुलांनी अभ्यास चांगला केला नाही तर त्याला मी शिक्षा करू ही पनिशमेंट झाली. आता हा दोघांच्या मधला फरक आहे. त्यामुळे मुळात होतं असं की जेव्हा तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करावी लागते किंवा अस्तित्वात असलेल्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही बदल करावा लागतो तेव्हा तुम्हाला घटना दुरुस्त करावी लागते. आतापर्यंत अशा 125 वेळेला घटना दुरुस्त झालेल्या आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 14 वर्ष वयापर्यंत मुलांना मुलगा आणि मुली ज्या आहेत त्यांना फ्री आणि कंपल्सरी शिक्षण देणं, सक्तीचं आणि मोफत, हे आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये होतं. पण त्याची आपण सर्रासपणे पूर्णपणे अंमलबजावणी केली नव्हती कारण तो मूलभूत अधिकार नव्हता. म्हणून आपल्याला 116वी घटना दुरुस्त करून, मला वाटतं 100 घटना दुरुस्ती करून राईट टू एज्युकेशन, राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन अप टू द एज ऑफ 14, 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा आपल्याला करावा लागला कारण तो आता मूलभूत अधिकार झालेला आहे. तेव्हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी आता समजा GST आहे, तुमचं वस्तू आणि सेवा कर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. जेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेला म्हणजे समाज व्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, सामाजिक न्याय करण्यासाठी तुम्हाला जेव्हा उदाहरणार्थ आता 74वी आणि 73वी घटना दुरुस्ती आपण जी केली ज्याच्यामध्ये आपण स्त्रियांना ग्रामीण स्वराज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये 33% त्यांना राखीव जागा दिलेल्या आहेत. ह्या 33% राखीव जागा राजीव गांधी पंतप्रधान असताना त्या घटना दुरुस्त झाल्या. हे एक फार मोठं योगदान राज्यघटनेने दिलेलं आहे. तेव्हा समाज पुढे घेऊन जाण्यासाठी, भारताला एक न्यायावर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी, आर्थिक प्रगती करण्यासाठी जेव्हा आवश्यक असतात तेव्हा भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. दुरुस्ती हा गोष्ट जी आहे ही थोडीशी वेगळी वाटते. घटनेमधली दुरुस्ती ही प्रोसेस कशी असते हीच समजून घ्यायची आहे, नेमकी कशी घडते ते. 24 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि या निमित्त आज पार्लमेंट हाऊसमध्ये प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठा समारंभही पार पडला आणि त्यामध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी असं एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं की संविधानाविषयी जेव्हा आपण बोलतो त्या प्रत्येक वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण होतं. हे सगळं म्हणत असताना एक गोष्ट लक्षामध्ये येते की अतिशय तज्ज्ञांची अशी ती समिती होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा मसुदा तयार करण्यात आला होता. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी या सगळ्याविषयी आपण जाणून घेत आहोत. सर, जेव्हा हा मसुदा तयार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो सगळा तपासला आणि मग पुढे तो घटना समितीसमोर मांडला. त्यांच्या बरोबर असलेले तज्ज्ञ मंडळी, ती समिती, तीही तेवढीच तोलामोलाची होती, मान्यवर होते. या सगळ्याविषयी, त्या अभ्यास समितीविषयी जाणून घ्यायला आवडेल सर. असं आहे की या सगळ्या समितीमध्ये तयार करत असताना एकूणच या समितीमध्ये 296 सभासद होते. अच्छा. एकंदर घटना समितीवर तयार झाली तेव्हा 296 सभासद होते आणि त्यापैकी 208 सभासद एकट्या काँग्रेस पक्षाचे होते. त्याच्यामध्ये 76 सभासद हे मुस्लिम लीगचे होते. परंतु पार्टिशन झाल्यानंतर मुस्लिम लीग बाहेर पडली अर्थातच, कारण देशाची फाळणी झाली आणि मग जी घटना समिती राहिली त्याच्यामध्ये ती घटना समिती
जास्तीत जास्त व्यापक करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, कारण काँग्रेसचं त्याच्यामध्ये मेजॉरिटी असल्यामुळे. उदाहरणार्थ श्यामाप्रसाद मुखर्जी हे तेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, पण त्यांनाही भारताच्या राज्य घटना समितीमध्ये आणण्यामध्ये आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पार्टिशन झाल्यानंतर ते बंगालमधून घटना समितीमध्ये गेलेले होते, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर. ते आणि मंडल नंतर मुस्लिम लीगमध्ये गेले आणि पार्टिशन झाल्यानंतर बाबासाहेबांचे जे सभासदत्व होतं ते संपलं सभासदत्व, आणि बाबासाहेब मग नो मेंबर ऑफ द राज्य म्हणजे घटना समितीचे सभासद नव्हते. अशा वेळेला मग काँग्रेसने सुज्ञपणा दाखवून, काँग्रेसने अत्यंत प्रगल्भ असा विचार करून बाबासाहेबांना घटना समितीवर बॅरिस्टर M.R. जयकर यांचा राजीनामा घेऊन बाबासाहेबांना अत्यंत सन्मानाने घटना समितीमध्ये आणलं आणि नंतर अगदी लगेचच त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केलं. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने दाखवलेला घटना समितीच्या वेळेला राज्यघटना निर्माण करण्याच्या कामामध्ये सगळ्यात जर सुज्ञपणा कुठला दाखवला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा घटना समितीवर घेणं. याचं कारण असं आहे की घटना समितीमध्ये एक इतके मोठे लोक होते. उदाहरणार्थ माझ्या डोळ्यासमोर आता नाव आहे ते सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर. म्हणजे अल्लादी कृष्णास्वामी अय्यर इतके घटनेचे तज्ज्ञ होते ज्याचा बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. बाबासाहेबांनी सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. परंतु अल्लादी कृष्णास्वामी अय्यर हे मी सांगतो की तुला जे आजारी असताना स्ट्रेचरवरनं देखील त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं जातं, इतके ते मोठे होते. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट समितीचे अध्यक्ष, पटेलांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे मायनॉरिटी समितीचे अध्यक्ष तर वल्लभभाई पटेल होते. या अनुषंगाने आपण एक विचार केला पाहिजे की ही जी सगळी प्रक्रिया घडली ह्याच्यामध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या कारणांच्यासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे न्याय देण्याचा प्रयत्न राज्यघटनेमध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ अनुसूचित जाती आणि जमाती. हो सर, त्या मुद्द्याकडे येते पण थोडंसं थांबू का, एक फोन खोळावला तो पटकन घेते. प्रवीण यांचा फोन आहे. फोन महत्वाचा आहे. धन्यवाद सर. प्रवीण यांचा फोन आहे अहमदनगरहून. नमस्कार प्रवीण. नमस्कार मॅडम. बोला. सर्वात अगोदर संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्यालाही. माझा प्रश्न असा आहे की सरांना की आपण एखादं विधेयक जेव्हा संसदेमध्ये मांडतो तर की एखादं विधेयक समजा एखाद्या पक्षाचं बहुमत असेल आणि तरच ते विधेयक मंजूर होतं, परंतु दुसऱ्या जो विरोधी पक्ष असतो तर त्यांच्या मनात जर एखादं चांगलं बहुमत असेल म्हणजे विधेयक असेल तर ते मंजूर होत नाही, तर त्याविषयी काही घटनेत दुरुस्ती करता येईल का? नाही, घटनेत एक हे बघा की घटनेमध्ये म्हणजे संविधानामध्ये बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक म्हणजे मेजॉरिटी आणि मायनॉरिटी, कारण संसदीय राज्य पद्धतीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एखाद्या कोणत्याही राजकीय पक्षाला समजा आता भारताच्या लोकसभेमध्ये 543 जागा आहेत, 543 खासदार आहेत. या 543 खासदारांच्या पैकी 50% जास्त खासदार ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे. त्यांना मतं 40% जरी मिळाली, 25% मिळाली, 35% मिळाली तरी चालेल, पण त्यांना त्यांचे उमेदवार 50% जास्त पाहिजेत. दुसरा मुद्दा असा आहे की समजा एखाद्या पक्षाला 50% किंवा 50% जास्त उमेदवार मिळाले नाहीत तर त्या राजकीय पक्षाला समविचारी पक्षांना घेऊन सरकार स्थापन करावं लागेल, ज्याला आपण संमिश्र सरकार असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आता अटल बिहारी वाजपेयीने जे सरकार स्थापन केलं होतं 1999 मध्ये ते संमिश्र सरकार आहे, त्यामध्ये 24 पक्ष होते. पण आता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जे सरकार केलेलं आहे स्थापन ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, कारण त्यांना 543 पैकी 283 जागा 273 जागा त्यांना एकट्यालाच मिळालेल्या आहेत. आता भारतीय राज्यघटनेच्या अनुसार बहुमत ज्या पक्षाकडे असतं तो एकदा सत्ताधारी आल्यानंतर लोकसभेमध्ये तो जे पक्ष भूमिका ठरवेल आणि त्याला ज्याला बहुमत त्यांच्याकडे असेल ते धोरणच आपल्या लोकशाहीमध्ये मान्य केलं जाईल. विरोधी पक्षांनी ज्यांच्याकडे बहुमत नाही ते सरकारला प्रयत्न करू शकतात आपला मुद्दा कन्व्हिन्स करण्यासाठी, आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी, पण त्यांची भूमिका उदाहरणार्थ सत्ताधारी पक्षापेक्षा कितीही चांगले जरी असले असं आपण घटकावर मान्य करूया तरी त्यांची भूमिका संसदीय लोकशाही पद्धतीने
ती प्रत्यक्ष कृतीमध्ये आणली जाणार नाही. नाहीतर मग मेजॉरिटी पक्ष जो असेल त्याला काही अर्थच राहणार नाही. आणि त्यामुळे ही भूमिका आपण समजून घ्यायला पाहिजे की ज्या पक्षाचं बहुमत असतं आणि जो सरकार स्थापन करतो त्यांच्याकडे मेजॉरिटी असल्यामुळे ते जे काय म्हणतील ते बरोबर चुकीचं काय असेल ते त्याच्याविषयी नंतर लोकांनी त्याला विरोध करू शकतात, पण जे ते काय म्हणतात त्याचंच रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकेल. आणि म्हणूनच मतदानाचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे. आपण बहुमतामध्ये ज्यांना निवडून देतो त्यांची क्षमता, त्यांचा अभ्यास याचा विचार त्यासाठी व्हायला पाहिजे, नाही का बरोबर. सर? आणि म्हणून मग लोकांनी मग चिकित्सकपणे 5 वर्षांनी त्यांना जे वाटतं लोकांना ते 5 वर्षांनी आपल्याला हवं त्या प्रकारचं सरकार, त्या पक्षाचं सरकार निवडून देण्याचा लोकांना अधिकार आहे. मगाशी आपण जी चर्चा करत होतो हो, ती चर्चा अशी आहे की समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार राज्यघटनेमध्ये काय करण्यात आलेला आहे. हे बघा, अनुसूचित जातीचे लोक, अनुसूचित जमातीचे लोक हे गेली आता त्यांची संख्या लोक भारतात जवळजवळ 25% आहे. आता ह्या लोकांना अनेक वर्ष आर्थिक, सामाजिक, राजकीय अधिकार देण्यात आले नव्हते, त्यांच्या आर्थिक सामाजिक प्रगती झाली नव्हती. त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आदिवासी आणि अनुसूचित जाती जमाती या लोकांना विशेष तरतुदी करण्याचा केलेला आहे. त्यांना शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांच्यामध्ये राखीव जागांची तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ज्यांना अन्य मागासवर्गीय म्हणतो, जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्यांच्यामध्ये आणि शिक्षणामध्ये तरतूद केलेले आहे. अल्पसंख्याक आहे, धार्मिक अल्पसंख्याक जे आहेत, आपल्याकडे 5 धार्मिक अल्पसंख्याक लोक आहेत. एक मुस्लिम, ख्रिश्चन, त्याच्यानंतर पारसी, शीख आणि आता जैन, हे बुद्धिस्ट हे सुद्धा मायनॉरिटी आहेत. म्हणजे क्लासिकल बुद्धिस्ट जे आहेत ते सुद्धा मायनॉरिटी आहेत. असे 6 घटक आपल्याकडे अल्पसंख्याक आहेत. भारताच्या राज्यघटनेने मूलभूत अधिकारांच्या मध्येच अशा धार्मिक अल्पसंख्याकांना, रिलिजियस मायनॉरिटीज म्हणजे भाषिक मायनॉरिटी वेगळी आणि इथे रिलिजियस मायनॉरिटीज ज्या आहेत त्यांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था फॉर्म करण्याचा, स्थापन करण्याचा, त्या चालवण्याचा पूर्णपणे त्यांना अधिकार दिलेले आहेत. तेव्हा भारतामध्ये हा एक विचार करण्यात आला की विविधतेने संपूर्ण समाजामध्ये संस्कृतीच्या आधारे, भाषेच्या आधारे, धर्माच्या आधारे अशी विविधता आहे आणि या सगळ्या लोकांना एका राष्ट्रीय भावनेमध्ये सामावून घेण्यासाठी हा देश आपला आहे, ह्या देशाची प्रगती त्यामध्ये आपला हिस्सा आहे हे दाखवून देण्यासाठी आणि प्रत्यक्ष सिद्ध करण्यासाठी त्यांना अशी संधी देण्याचं काम भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. आणि हे भारतीय राज्यघटनेचं एक फार मोठं बलस्थान आहे, जो शब्द तुम्ही मगाशी वापरलात त्या पद्धतीने. खरंय सर, तुम्ही जेव्हा मगाशी सांगत होते तेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असलेलं स्त्रियांसाठी जे आखून दिलेले नियमावली किंवा स्त्रियांसाठी जे असलेल्या वेगवेगळ्या अधिकार खुले झाले असं म्हणता येईल. त्या सगळ्याविषयी बोलत असताना हिंदू कोड बिलाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो अगदी बाळणपणाची सुट्टी देणं हे सुद्धा त्या काळी त्यांनी आखून ठेवलं होतं की जे आज आपण अंमलामध्ये आणताना व्यवस्थित त्यावेळी किती विचार केलेला आहे अशा बारीक बारीक गोष्टींचा असं लक्षामध्ये येतं. तुम्ही फार चांगला मुद्दा आणला असतो चर्चेमध्ये आणि आय एम व्हेरी हॅपी. हे जे मी मगाशी वेगवेगळे मी समाज घटक जे म्हणालो त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये, महिलांच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटना अत्यंत ज्याला आपण म्हणतो त्याची जाणीव होती, बारकाव्याच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर. आणि म्हणून कारण जवळजवळ 50% भारतामध्ये आता दुर्दैवाने ती संख्या कमी झाली आहे आता, म्हणजे 48-47% वगैरे. हे पण एक फार मोठं हे म्हणजे स्त्रियांना आपण समानाधिकार देतो असं म्हणतो आणि स्त्रियांचं प्रमाण लोकसंख्येमध्ये कमी कमी होत जाणं ही फार धोक्याची गोष्ट आहे. 1951 मध्ये 1000 पुरुषांच्या मागे 971 स्त्रिया होत्या. आता 1000 पुरुषामागे 931 स्त्रिया आहेत. ही गोष्ट समाजाला भूषणावं नाही. परंतु आपण जो मुद्दा चर्चेमध्ये करतो आहोत, भारतीय राज्यघटनेमध्ये इतर समाज घटकांच्या बरोबर स्त्रियांनाही पूर्णपणे आर्थिक, सामाजिक, राजकीय अधिकार दिलेले आहेत. हिंदू कोड बिलाचा प्रश्न जो निर्माण होतो त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जाणीवा इतक्या प्रगल्भ होत्या, त्यांना स्त्रियांना अधिकार देणं, त्यांनी डिक्लाइन ऑफ हिंदू वुमेन अशा प्रकारचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे काय, म्हणजे एकेकाळी हिंदू स्त्रिया संपूर्ण आपण जर बघितले उपनिषद वगैरे अगोदरचे ग्रंथ, तर त्याच्यामध्ये स्त्रिया, गार्गी ह्याच्यासारख्या स्त्रिया इतक्या म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह होत्या, म्हणजे वादविवाद करणाऱ्या होत्या.
आणि नंतर जे संपूर्ण त्याचं बाबासाहेबांनी विश्लेषण केलेलं आहे. अच्छा. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं आणि या हिंदू कोड बिलामध्ये अनेक तरतुदी होत्या. त्याच्यामध्ये मुख्य तरतूद जी होती ती स्त्रियांना वडिलांच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या संपत्तीमध्ये हिस्सा देणं, प्रॉपर्टी राईट देणं. अशा प्रकारचे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार जे केलं ते तयार करण्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन असा होता की समाजामध्ये सर्व स्तरावर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर अधिकार असले पाहिजे. दुर्दैवाने हे हिंदू कोड बिल त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमध्ये मान्य होऊ शकलं नाही. एक गोष्ट मी आपल्यासमोर नमूद करू इच्छितो की पंतप्रधान म्हणून नेहरूंची जबाबदारी होती आणि माझ्या माहितीप्रमाणे नेहरूंच्या संबंधात जो मी अभ्यास केलेला आहे हे मी दर्शकांना सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की नेहरूंनी तशा प्रकारचं हिंदू कोड बिल मान्य करून घेण्यामध्ये चालढकल केली किंवा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केले नाहीत. ही गोष्ट निखालसपणे चुकीची आहे. तेव्हा काँग्रेस सरकार आणि एकूणच संपूर्ण जो आवाखाडा जे होतं त्याच्यामध्ये हिंदू कोड बिलाला काँग्रेसच्या अंतर्गत आणि काँग्रेसच्या बाहेरसुद्धा प्रतिगामी लोकांनी, रिॲक्शनरी लोकांनी, जुन्याट वृत्तीच्या लोकांनी हिंदू कोड बिलाला कडाडून विरोध केलेला होता आणि अशा प्रकारचं हिंदू कोड बिल भारतीय संसदेमध्ये मान्य करून घेणं हे प्रयत्न करूनसुद्धा नेहरूंना ते जमलं नाही. नेहरूंनी शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न केले परंतु ते जमलं नाही आणि मग त्याचा प्रोटेस्ट म्हणून, त्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भारताच्या एकूणच संपूर्णपणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत एक विशिष्ट मुद्दा, एक विशिष्ट गोष्टीचा आग्रह धरल्यामुळे आणि तो मान्य होत नाही असं असल्यामुळे भारताच्या संपूर्ण राजकीय इतिहासामध्ये राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव मंत्री होते, कॅबिनेट मिनिस्टर. नंतर मग सी डी देशमुखांनी राजीनामा दिला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला. पण मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट म्हणजे बाळंतपणाची सुटू देणं, खरं म्हणजे आपल्या देशातल्या अनेक लोकांना विशेषतः स्त्रियांना देखील हे माहिती नाही आणि मला त्याचं वाईट वाटतं कधी कधी, कारण आपल्या अभ्यासक्रमात देखील नाही. 1942 ते 1946 या 4 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हॉइसरायच्या मंत्रिमंडळामध्ये, इंग्रजांच्या व्हॉइसरायच्या मंत्रिमंडळामध्ये लेबर मिनिस्टर होते, ज्याला लेबर मेंबर म्हणतात. आणि तेव्हा बाबासाहेबांनी आज जे स्वतंत्र भारतामध्ये जे कायदे आहेत कामगारांच्या कल्याणाविषयक, यातले बरेचसे कायदे हे 4 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1946 या दरम्यान केलेले आहेत. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट जो आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपण आता 3 महिने सुट्टी मिळते, नंतर आपण त्याचा 6 महिने करतो आहोत, नंतर पुरुषांना, ह्याचं सगळ्याच उगमस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जे कायदे केले त्याच्यामध्ये आहे. दूरदृष्टी म्हणतात ती ही, आणि त्यामुळे मी सांगू इच्छितो की या देशातल्या तमाम स्त्रियांनी बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. नक्कीच. पुढचा फोन आहे ओंकार देसाई यांचा फोन आहे. ओंकार दळवी बोलतायत आपल्याशी मुंबईहून. ओंकार दळवी मुंबईहून बोलतोय. माझा प्रश्न असा होता की आपले जी मार्गदर्शक तत्वे आहेत आणि जे फंडामेंटल राईट्स आहेत याच्यातला नेमका फरक काय असतो? धन्यवाद ओंकार. महत्वाचा मुद्दा आहे. ओंकार बहुतेक शाळा कॉलेजमधला विद्यार्थी असावा. त्याचा प्रश्न असा होता तो म्हणजे की मूलभूत तत्व, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार या दोन्हीमधला फरक काय आहे? महत्वाचा मुद्दा आहे. अत्यंत ओंकार, मी अभिनंदन करतो तुमचं. असं आहे की मूलभूत अधिकार ह्याचा जर अधिक्षेप झाला, म्हणजे मूलभूत अधिकार जर तुम्हाला उपभोगता आले नाहीत किंवा सरकारने त्याच्यावर एन्करेजमेंट केली, सरकारने त्याच्यावर आक्रमण जर समजा केलं, म्हणजे समजा तुम्हाला पकडलं आणि 24 तासाच्या आत तुम्हाला नजीकच्या कोर्टामध्ये उभं नाही केलं तर तो भंग असतो आणि त्याची तुम्हाला कोर्टात दाद मागता येते. मूलभूत अधिकाराचा जर भंग झाला आणि तुम्हाला उपभोगता जर आले नाहीत ते अधिकार, तर त्याचा भंग झाल्यानंतर तुम्हाला त्या अधिकाराच्या त्याच्याबद्दल कोर्टात दाद मागता येते. कर्तव्याचे म्हणजे समजा हे मार्गदर्शक तत्व जे आहेत, ती मार्गदर्शक तत्व जर समजा नीट सरकारने ती आपल्या डोळ्यासमोर जर ठेवली नाहीत ह्या देशाचा राज्यकारभार करत असताना, तर तुम्ही सरकारला आव्हान नाही देऊ शकत, कारण ती मार्गदर्शक तत्व आहेत. मगाशी मी जसं म्हणालो की आई वडील असं म्हणतात की मुलाने आपल्या अभ्यास केला पाहिजे, चांगले मार्क मिळायला पाहिजेत, ही वडिलांची इच्छा झाली. ही मार्गदर्शक तत्व ही दिशा दिग्दर्शक आहेत. ती समजा एखादं तत्व समजा मार्गदर्शक तत्व अंमलबजावणी नाही झाली त्या मार्गदर्शक तत्वाची,
तर उदाहरण तर तुम्ही कोर्टात जाऊन त्याला दाद मागू शकत नाही. हा दोघांच्या मधला फरक आहे. पुढचा मुद्दा एक असा येतो सर, धर्मनिरपेक्षता, धर्म, जात, धर्मपंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपली मानसिकता असली पाहिजे. हे सगळं आपण संस्कार आणि संविधान या दोन्हीच्या माध्यमातून बिंबवत असतो आणि आपल्या मनावर ते नकळतपणे बिंबवलं असतं. पण संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता या मुद्द्याचा कशा पद्धतीने विचार केलेला आहे? असं आहे की मी आपल्याला सांगू इच्छितो की भारताच्या राज्यघटनेमध्ये 42वी दुरुस्ती करेपर्यंत, आय थिंक 46वी दुरुस्ती करेपर्यंत, 42 दुरुस्ती करेपर्यंत 1976 मध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलर हा शब्द वापरलेला नव्हता. अच्छा. पण तरी सुद्धा भारतीय राज्यघटनेचा गाभ्याचे जे भाग आहेत, ज्याला बेसिक स्ट्रक्चर आपण असं म्हणतो, भारतीय संविधानाची मूलभूत चौकट जे आहे त्याचा मूलभूत गाभ्याचा भाग जो आहे, त्याचं फाउंडेशन, जे पाया जो आहे, तो पाया मान्य करण्यामध्ये ज्या अत्यंत महत्त्वाच्या 4-5 गोष्टी जशा आहेत, जसं संसदीय लोकशाही, मूलभूत अधिकार, तशाच पद्धतीने धर्मनिरपेक्षता हे एक मुद्दा आहे. असं आहे, भारताची फाळणी झाली ही ह्याच्यावर जातीयवादावर फाळणी झाली. म्हणजे मुस्लिम लीगने अशी भूमिका घेतली की मुसलमान ह्यांचं एक स्वतंत्र राष्ट्र आहे, ज्याला आपण द्विराष्ट्राचा सिद्धांतापासून म्हणतो, 2 नेशन थिअरी. म्हणजे जिनांची अशी भूमिका होती, मुस्लिम हे एक राष्ट्र आहे, हिंदू हे एक राष्ट्र आहे. आणि म्हणून पाकिस्तानची निर्मिती ही एक धर्मावर आधारित राष्ट्र म्हणून झाली. त्याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ज्या भारताची निर्मिती केली, याची निर्मिती कोणत्याही एका धर्माच्या अधिष्ठानावर झालेली नाही. आपण ही निर्मिती एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून केलेली आहे. म्हणजे असं की या देशामध्ये जे धर्म आहेत, उदाहरणार्थ हिंदू धर्म, 80-85% लोक एका हिंदू धर्माचे आहेत. मुस्लिम समाजाचे लोक आहेत जवळजवळ 14-15%, ख्रिश्चन आहेत 2-2.5%, शीख आहेत 2-2.5%, पारसी फारच कमी आहेत, साधारणपणे 70 ते 80 हजारापर्यंत, 1-1.5 लाखांपर्यंत. त्यानंतर जैन समाज आहेत. ह्या वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा ज्या आहेत, ह्या वेगवेगळ्या धार्मिक संकल्पना ज्या आहेत, ज्या उपासना पद्धती आहेत, ज्या धार्मिक श्रद्धा आहेत, यापैकी कोणतीही एक श्रद्धा भारतीय राष्ट्राची राष्ट्र म्हणून आधार नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ रिलिजन. आपण त्याची अशी व्याख्या करतो की सर्व धर्मांना समान अंतरावर, धर्माचा भारताच्या राजकारणाशी, भारताच्या एकंदर कारभाराशी कुठल्याही प्रकारचा संबंध असणार नाही. तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य, जो कोणाला धर्म पाहिजे असेल, हिंदूंना हिंदूंचा, मुसलमानांना मुसलमानांचा, ख्रिश्चनांना ख्रिश्चनांचा, तो धर्म व्यक्तिगत जीवनामध्ये ते पाळू शकतात. तो त्यांना अधिकार आहे, तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु कोणताही धर्म हा या देशामध्ये भारताच्या विचारप्रणालीचा, भारताच्या राज्यघटनेचा, भारताच्या राज्यकारभाराचा, प्रशासनाचा बेस होऊ शकत नाही, आधारभूत होऊ शकत नाही. हा भारतीय राज्यघटनेने पूर्णपणे मान्य केलेला विचार आहे. खरंय सर. वेळ कमी आहे, पण एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे अंमलबजावणी या राज्यघटनेची आज कशी होते आहे आणि राज्यघटनेसमोर असलेली आव्हानं. वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात. मला सांगायचं असं की एकदा आदर्श राज्यघटना आपण असं म्हणतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं, एका ठिकाणी म्हटलेलं आहे, राज्यघटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की उद्या जर समजा ह्या राज्यघटनेमुळे लोकांचं फार कल्याण झालं नाही, तर तुम्ही राज्यघटनेला दोष देऊ नका. ही राज्यघटना जी राबवता आहेत, ते राबवणाऱ्यांच्यामध्ये काहीतरी दोष आहेत असं तुम्ही समजलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. हां, बाबासाहेबांना ही दूरदृष्टी होती. आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट असे असतं की 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केल्यानंतर आत्तापर्यंत गेल्या साधारणपणे 2066 वर्षामध्ये आपण फार मोठी प्रगती केलेली आहे. आणि त्याचं कारण, जसं तुम्ही सुरुवातीला चर्चा केलीत प्रास्ताविक, त्या पद्धतीने भारतीय राज्यघटना ही त्याचे मार्गदर्शक ठरलेले आहे. आपल्याला पुढे म्हणता असं येईल की या भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण आणखी अधिक जर सजगता दाखवली असती, अधिक सतर्क आपण असतो, या देशातील जनतेने त्यावेळच्या राजकीय पक्षांच्यावर, सत्ताधाऱ्यांच्यावर अधिक दबाव समजा आणला असता, तर या राज्यघटनेची अंमलबजावणी आणखी अधिक चांगल्या तऱ्हेने होऊ शकली असती. हे एक फार मोठं आव्हान भारतीय जनतेने स्वीकारलं पाहिजे.
इथं भारतीय राज्यघटनेसमोर सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते एक, इथे प्रत्येकाला स्वातंत्र्य असले पाहिजे, इथे कोणाच्यावर दडपण असता कामा नये, इथे समता पण प्रस्थापित केली पाहिजे, इथे बंधुभाव निर्माण केला पाहिजे, जात धर्म भाषा प्रांत लिंग स्त्री पुरुष अशा प्रकारे कोणालाही विषम वागणूक मिळता कामा नये. या देशाची आर्थिक प्रगती जी होईल त्या आर्थिक प्रगतीचे फायदे समाजातल्या फार श्रेष्ठ वर्गांना न मिळता ते गरीबातल्या गरीब लोकांच्यापर्यंत मिळायला पाहिजेत. भारतामध्ये अनेक राज्य ही मागासलेले आहेत, काही राज्य पुढारलेले आहेत, त्या मागासलेल्या घटकांच्यापर्यंत विकास झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचं जी ऐक्य आहे, जी एकसंधता आहे, जी युनिटी आहे, जी एकात्मता आहे, इतक्या सगळ्या विविधतेमध्ये एकता आणि एकतेमध्ये विविधता ही सातत्याने जोपासून ठेवणं आणि भारताला जगामध्ये एक अग्रेसर राष्ट्र म्हणून एक सुपर पॉवर निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे राज्यकर्त्यांच्या समोर आव्हान आहे, पण ते भारतीय जनतेसमोर मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान भारतीय जनतेने पेलणं हीच खरी भारताच्या संविधानकर्त्यांना विनम्र श्रद्धांजली होऊ शकेल, त्यांच्याबद्दल कृतज्ञता होऊ शकेल असं मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं. मस्त, अतिशय सोप्या भाषेमध्ये सुपर पॉवर असलेल्या आपल्या देशाचं हे संविधान नेमकं कसं आहे हे उलगडून सांगितलं सरांनी. सर, मनपूर्वक आभार मानते. आज पुन्हा एकदा वर्गामध्ये बसून तुमच्याकडनं लेक्चर घेतल्याचा अनुभव आला आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये संविधान उलगडलं. मनपूर्वक आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दर्शकांना मी अभिनंदन. नमस्कार.